हॅलो स्टुडंट, बघा आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघतोय आज की डिटर्मिनंट, जे काही डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट कशी करायची किंवा डिटर्मिनंट कशा पद्धतीने राईट करतो आपण ते बघायचं आपल्याला. बघा, सो डिटर्मिनंट जो आहे आपण तो काय करतो, वर्टिकल अरेंजमेंट असते इलेमेंटची, त्याच्यामध्ये जी काही ए बी सी डी, हे ए बी सी डी काय आहे, त्याचे इलेमेंट्स आहे. ए काहीतरी रिअल नंबरमध्ये असेल, वेअर ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी बिलॉंग्स टू रिअल नंबर, म्हणजे काय, त्या ज्या एंट्रीज आहे त्या काय आहे, रिअल नंबर आहे. मग आता याच्यामधले जे काय आहे डिटर्मिनंटबद्दलची आपल्याला माहिती बघायची. त्यातला पहिला पॉईंट, हे जे काय बघा, ही आडवी जी काय रो आहे त्याला आपण काय म्हणतो, रो म्हणतो. मग इथे लिहितो बघा, ए बी अँड सी डी आर कॉल्ड रो, आपण त्याला काय म्हणतो, रो म्हणतो. ओके, हे झालं फर्स्ट. त्याच्यानंतर हे जे काही उभे असतात त्याला आपण काय म्हणतो, कॉलम म्हणतो. सो सेकंड पॉईंट इज ए सी अँड बी डी आर कॉल्ड कॉलम, त्याला आपण काय म्हणतो, कॉलम म्हणतो. मग हे जे काही आडवे आहे त्याला फर्स्ट रो म्हणतो आपण, ही सेकंड रो. त्याच्यानंतर हा जो काही उभा आहे त्याला आपण म्हणतो फर्स्ट कॉलम, याला आपण म्हणतो सेकंड कॉलम. हे आपण त्याच्यामध्ये बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला बघायची की ऑर्डर इज 2. आता ऑर्डर याची किती आहे, 2. ऑर्डर म्हणजे काय की नंबर ऑफ रोज किती आहे आणि नंबर ऑफ कॉलम्स, ती काय करतो, त्याची ऑर्डर डिनोट करते. बघा इथं नंबर ऑफ रो किती तुमच्या 2 आणि कॉलम पण किती 2. सो याची जी ऑर्डर आहे त्याला ऑर्डर इज किती झाली, त्याची 2. आपण ती कशाने डिनोट करतो की बघा याचे जेवढे नंबर ऑफ रोज आहे आणि नंबर ऑफ कॉलम्स आहे ती जी आहे त्याची आपण काय डिनोट करतो, ऑर्डर डिनोट करतो. सो याची काय आहे तुमची ऑर्डर 2 आहे. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट आहे आपला की द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज, डिटर्मिनंटची व्हॅल्यू बघा कशा पद्धतीने फाइंड आउट करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ दिस 2 मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ दिस 2 एलिमेंट्स. बघा मग ए डी व्हॅल्यू काय आली त्याची आपली, ए डी मायनस हे काय तुमचं बी सी. सो याला काय म्हणायचं, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणायचं. मग आपण हे बघितल्या. सो पहिला पॉईंट काय बघितला की हे जे काही आडवे आहे त्याला आपण काय म्हणतो, रो म्हणतो. त्याच्यानंतर हे जे उभे असतील त्याला आपण काय म्हणतो, कॉलम म्हणतो. मग त्याच्यानंतर आपण बघितली ऑर्डर म्हणजे काय की नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स त्यांचे काय असणार आहे, सेम असणार आहे. मग जितके नंबर ऑफ रोज किंवा कॉलम्स असतील ती त्याची काय करते, आपली ऑर्डर डिनोट करते. त्याच्यानंतर द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट, त्याची व्हॅल्यू किती असते तुमची, ए डी मायनस बी सी. ही कशा पद्धतीने फाइंड आउट करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ दिस डायगोनल इलेमेंट मायनस ऑफ डायगोनल इलेमेंटचं काय करतो आपण, त्याची सबस्ट्रॅक्शन घेतो. सो हे बघितलं आपण डिटर्मिनंटबद्दल. आता आपल्याला त्याच्या काय करायचे, एक्झाम्पल सॉल्व करायचे की दिलेला कुठला पण डिटर्मिनंट असेल. आता जसं हे 2/2 तुमचा याची ऑर्डर किती आहे 2, तसंच समजा 3 ऑर्डरचा असेल तरी पण आपण त्याच्या पद्धतीने काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आपण हे बघितलं 2 ऑर्डरचा जो डिटर्मिनंट असतील त्याच्या आपण काय बघितलं, ह्या प्रॉपर्टीज बघितल्या. आता आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिस सेट जो आहे तुमचा त्यातले आपण आता एक्झाम्पल सॉल्व करूया. ओके, बघा मग प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल बघूया आपण. प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 1 आहे. बघा ती ॲक्टिव्हिटी दिली आहे तुमची, ती ॲक्टिव्हिटी आपल्याला काय करायची, सॉल्व करायची. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट नंबर. फिल in the blank with correct number म्हणजे काय, जे काही दिलं आहे आपल्याला ती ॲक्टिव्हिटी काय करायची, आपल्याला सॉल्व करायची. बघा ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं त्यांनी, 3, 2 त्याच्यानंतर 4, 5.
हा जो डिटर्मिनंट आहे हा डिटर्मिनंट सॉल्व करण्यामध्ये त्यांनी ॲक्टिव्हिटीमध्ये दिले. बघा त्यांनी ते जे काही कॉलम्स दिले आहे त्यांनी कुठलं म्हटलं आहे बघा, 3x इथं त्यांनी याची व्हॅल्यू फाइंड आउट करावलेली, मध्ये मायनस साईन दिलं आहे. देन तुमचा इथं हा क्रॉस 4. ओके, अँड देन दिस इज इक्वल टू, आणि आपल्याला त्यांनी काय करायला लावली, ही व्हॅल्यू काय करायला लावली, फाइंड आउट करायला लावली. असं एक्झाम्पल काय दिलेलं आहे तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये दिलं आहे. मग आता बघा ते कशा पद्धतीने फाइंड आउट करणार. आपण बघितलं इन जनरल टू ऑर्डरचा जर तुमचा डिटर्मिनंट असेल, समजा A B C D, तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते आपली, की क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ डायगोनल इलेमेंट्स, म्हणजे काय A इंटू D मायनस B इंटू C. मग त्याच पद्धतीने आपल्याला इथं लिहायचं आहे बघा तुमचं 3 क्रॉस. बघा फर्स्ट AD म्हणजे काय, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा इथं 3 तर दिला आहे म्हणजे क्रॉस कुणासोबत 5, म्हणजे आपल्या इथं व्हॅल्यू किती आली तुमची 5 मायनस. बघा आता इथं ऑलरेडी काय तुमचा हा 4 इकडे दिलेला आहे. बघा आपली बीची व्हॅल्यू बघा इथं किती दिली तुमची 2. सो आपण इथं काय लिहिणार 2 क्रॉस 4. सो आपण याच्या पद्धतीने कम्पेअर करून आपण काय लिहिलं इथं व्हॅल्यू लिहिल्या. ओके, मग आता बघा 5 इंटू 3 किती झाले तुमचे 5 त्रिक 15 मायनस बघा हे 4 इंटू 2 8 ऑलरेडी त्यांनी दिलं आहे. मग 15 मायनस 8 तुमचे किती राहिले 7 इज रिमेनिंग. सो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं होतं, हे सॉल्व करायचं होतं. हे झालं तुमचं ॲक्टिव्हिटीमधलं पहिलं एक्झाम्पल झालं. सो अशा पद्धतीने आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. ओके, आपण आता बघूया सेकंड क्वेश्चन बघूया त्यामधला. सेकंड क्वेश्चनमध्ये काय केलं त्यांनी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला काय करायला लावली, त्याच्यामध्ये फाइंड आउट करायला लावली. ओके, बघा मग सेकंड क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय करायला लावली त्यांनी, कॅल्क्युलेट करायला लावली. आपण बघितलं 2 क्रॉस 2च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल इज, बघा त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे तुमचं, की त्याच्यामध्ये एंट्रीज बघा तुमच्या -1 7 2 4 -1 7 2 4. ओके, आपण 1 बाय 1 सॉल्व करू. बघा डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची म्हणजे काय, डायगोनल इलेमेंटचं मल्टिप्लिकेशन. मग -1 इंटू 4 इथं लिहितो बघा मी तुमचं त्यात व्हॅल्यू. सो सुरुवातीला डिटर्मिनंट लिहून घेतो, -1 7 2 4 विच इज इक्वल टू. ओके, बघा -1 इंटू 4 इथं लिहितो बघा, -1 इंटू 4 मायनस राहिलेले याची बघा 7 इंटू 2. मग आपण इथं किती लिहिणार 7 क्रॉस 2. ओके, मग सिम्प्लिफाय करा. -1 इंटू 4 किती झालं तुमचं -4 मायनस 7 इंटू 4 किती झाले तुमचे 14. सो विच इज इक्वल टू किती झालं -18. मग आपण शेवट काय लिहिणार, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ द गिवन डिटर्मिनंट इज, किती आली त्याची व्हॅल्यू किती आली आपली -18 आली. अशा पद्धतीने आपण काय करणार, एक्झाम्पल सॉल्व करणार. हे आपण बघितलं प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व केलं. ओके, हा जो काही जनरल फॉर्म्युला आहे हाच फॉर्म्युला आपण काय करणार प्रत्येक एक्झाम्पलसाठी सॉल्व करण्यासाठी वापरणार, जे ऑर्डर 2चा डिटर्मिनंट असेल त्यासाठी. बघूया मग आपण त्यातलं सेकंड एक्झाम्पल बघू आता. बघा सेकंड एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय दिलं आहे एंट्रीज बघा तुमच्या, की 5 3 -7 0 5 3 -7 0. ओके, आपल्याला याची काय करायची, डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काय करायला लावली त्यांनी, कॅल्क्युलेट करायला लावली. मग कशी कॅल्क्युलेट करणार, सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो बघा मग, सो आन्सरमध्ये आपण काय लिहिणार, सो फर्स्ट ऑफ ऑल राईट दिस डिटर्मिनंट ॲज इट इज 5 3 -7 0 विच इज इक्वल टू. ओके, बघा 5 इंटू 0 आपण इथं लिहिणार 5 इंटू 0
मायनस सेकंड एंट्रीज बघा नीट 3 क्रॉस 3 इंटू कुठलं एंट्री तुमची -7. सो आपण इथं काय लिहिणार ॲज इट इज लिहिणार. ओके, मग आता बघा 5 इंटू 0 किती झालं आपलं 0 मायनस बघा हे -3 इंटू -7 हे मायनस मायनस काय झालं आपलं प्लस 7 इंटू 3 किती झाले तुमचे 21. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती झाली आपली 21. मग आपण इथे लिहिणार देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ द गिवन डिटर्मिनंट इज व्हॅल्यू किती आली डिटर्मिनंटची आपली 21. ओके, अशा पद्धतीने आपण काय केलं सेकंड एक्झाम्पल आपण एक्सरसाइजमधलं जे प्रॅक्टिस सेटमध्ये दिलं आहे ते आपण काय केलं सॉल्व केलं. ओके, देन आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. बघा एक्झाम्पल नंबर 3 बघा त्याच्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी बघा. नेक्स्ट एक्झाम्पल तुमचं 7/3 5/3 7/3 5/3 म्हणजे आता काय दिलं आहे रॅशनल नंबरच्या फॉर्ममध्ये दिलं आहे त्यांनी. ओके, आणि सेकंड रो दिली बघा 3/2 1/2 3/2 आणि 1/2. आता बघा हे जे काही नंबर आहे हे जरी तुमच्या रॅशनल नंबरच्या फॉर्ममध्ये दिले असले तरी आपल्याला काय करायचं आपल्या सेम प्रोसिजरने काय करायचं सॉल्व करायचं. कारण याची पण ऑर्डर किती आहे आपली 2 ऑर्डर आहे. कारण बघा किती रो आहे तुमच्या 2 रो किंवा तुम्ही कॉलम पण बघू शकता. कॉलम पण किती आहे तुमचे 2. सो द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज फाइंड आउट करू आपण. बघा काय तुमचं 7/3 देन 5/3 सेकंड रो बघा 3/2 आणि इथं किती तुमचं 1/2 विच इज इक्वल टू व्हॅल्यू काढायची. कशी काढतो आपण डायगोनल इलेमेंटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा तुमचं इथं काय लिहिणार मग आपण 7/3 इंटू इथं काय लिहिणार आपण हा 1/2 मायनस ओके सेकंड ब्रॅकेटमध्ये बघा 5/3 इंटू 5/3 इंटू बघा किती तुमचा 3/2. ओके, मग बघा त्याची व्हॅल्यू किती येते आपण सिम्प्लिफाय करू. इथं बघा 7 इंटू 1 मल्टिप्लिकेशन असल्यावर ते आपण काय करतो न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरमध्ये लिहितो आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरमध्ये मायनस इथं पण सेम मल्टिप्लिकेशन आहे 5 इंटू 3 किती झाले तुमचे 15 डिवायडेड बाय 3 इंटू 2 किती झाले तुमचे 6. आता बघा इथं बेस काय आहे तुमचा सेम मग या दोघांची काय होणार सबस्ट्रॅक्शन होणार. सो दिस इज इक्वल टू 7 मायनस 15 अपॉन 6. सो विच इज इक्वल टू बघा मग किती आलं तुमचं 7मधून 15 गेले किती राहिले तुमचे -8 अपॉन 6. सो ही काय झाली त्याची व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट किंवा त्यालाच तुम्ही सिम्प्लिफाय करून पण लिहू शकता. सिम्प्लिफाय करून काय येईल बघा तुमचं जर तुम्ही 2ने भाग दिला इथं तर किती येईल बघा तुमचं 2 6 आणि 2 8. सो दिस इज इक्वल टू -4/3. सो हे आपण अशा पद्धतीने सिम्प्लिफाय केलं. मग आपण शेवटी इथं लिहू शकतो की द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट ऑफ द गिवन डिटर्मिनंट इज किती आली आपली -4/3. सो अशा पद्धतीने आपण काय केलं जे काही प्रॅक्टिस सेटमधलं तिसरं एक्झाम्पल आहे त्याचा आपण काय केला स्टडी केला. सो जे काही आपण डिटर्मिनंट बघितला की ऑर्डर 2चा जो डिटर्मिनंट आहे तो कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा आपण ते बघितलं की डायगोनल इलेमेंटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस ऑफ डायगोनल इलेमेंट जे असतील त्याचं काय करतो आपण मल्टिप्लिकेशन करतो आणि ती जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो त्या दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असं म्हणतो. ओके, थँक्यू.